नमस्कार रसिक श्रोते हो. ज्यांना आकाश दर्शनाची आवड आहे त्यांच्या लक्षात आलं असेल की आपण बरेच दिवस बघतो आहोत आकाशामध्ये गुरु आणि शुक्र हे दोघे एकमेकांच्या जवळ येत आहेत आणि अत्यंत तेजस्वी दिसत आहेत. आज आहे 9 जून 2026. आज गुरु आणि शुक्र हे दोघे एकमेकांच्या इतके जवळ येणार आहेत, त्यांची युती होणार आहे आणि जवळजवळ एकमेकाच्या शेजारी शेजारी आल्यासारखे ते इतके जवळ दिसणार आहेत आपल्याला. साधारण संध्याकाळी 7:30पासून तुम्ही आकाशाकडे लक्ष द्या. हे अत्यंत सुंदर दृश्य, जे मनाला मोहवून टाकतं असं दृश्य आपल्याला आज बघायला मिळणार आहे. विसरू नका. ज्यांना जे खूप दिवस बघत आहेत त्यांच्या तर लक्षात आलंच असेल की दोघांमधलं अंतर कसं कमी कमी होत आलेलं आहे आणि दोघेही आकाशामध्ये किती प्रकाशमान दिसत आहेत. ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी नक्की आज बघा आकाशामध्ये. आणि संबंध जून महिन्यामध्ये आकाश दर्शन करा. संध्याकाळी 7:30पासून पुढे आकाशामध्ये आपल्याला खूप तऱ्हेतऱ्हेचे गमती निसर्गाचे चमत्कार दिसणार आहेत. तर आपण आता आपल्या नेहमीच्या कथावाचनाकडे वळूया. आपण वाचतो आहोत नारायण धारप यांचं रत्नपंचक हे पुस्तक, हा कथासंग्रह. धारप सरांचे ज्या 5 कथा आहेत त्या कथांमधली आजची आपण शेवटची कथा वाचणार आहोत. कथेचं शीर्षक आहे यो अस्मान द्वेष्टी. ह्याच्यामधले साधक आहेत समर्थ. ही कथा समर्थांची आहे. यो अस्मान द्वेष्टी. लेखक नारायण धारप आणि कथासंग्रहाचं नाव आहे रत्नपंचक. ऐकूया. श्रावण महिन्याच्या अखेरीस कमलाबाई समर्थांच्याकडे आल्या. मध्यमवयीन घरंदाज स्त्री, वयानं 35च्या जवळपासची असावी. त्या आल्या तेव्हा सकाळची वेळ होती. समर्थ नुकतेच दिवाणखान्यात येऊन बसले होते. हॉलमधल्या आमच्या जागा ठरलेल्या आहेत. तिथून खिडकीच्या बाहेरची बाग आणि फाटक दिसतं. आम्हाला दोघांनाही कमलाबाई फाटकातून आत येताना दिसल्या. त्या हॉलच्या दारापाशी पोचेपर्यंत मी दार उघडलंही होतं. समर्थांकडे येणारे आधीच ताणाखाली असतात. येण्याचं कारण कसं सांगायचं किंवा समर्थांची चौकशी कशी करायची ते त्यांना चटदिशी सुचत नाही. सरळ मार्गी पापभिरू माणसं, त्यांच्यावर हा असला प्रसंग प्रथमच आलेला असतो. ते गांगरलेले असतात. मीच त्यांना मदत करतो. समर्थांना भेटायला आलात का? मी त्या बाईंना विचारलो. हो हो हो, भेटतील का आता? अर्थात. या या ना आत. हॉलमध्ये पाऊल टाकल्या टाकल्या माणसं दाराशीच थबकतात. सर्वांच्याच प्रतिक्रिया सारख्या नसतात. काहींच्या चेहऱ्यावर उत्सुकता असते, काहींच्या चेहऱ्यावर नवल असतं, काही शंकाग्रस्त असतात, काही आनंदी होतात. कमलाबाई दाराच्या आतच थांबल्या आणि पदराशी चाळा करत म्हणाल्या, समर्थ, मी अशीच एकदम आले आहे. आधी काही लिहिलं नव्हतं. भेटीची वेळही ठरवली नव्हती तेव्हा. पण मी आता मोकळाच आहे की, समर्थ हसत म्हणाले. त्यांनी समोरच्या खुर्चीकडे हात केला. या इथं बसा. कशासाठी आलात माझ्याकडे? गेले 2-3 महिने ह्यांना त्यांना एकदम रडूच कोसळलं. मी जरा पुढे होण्याची हालचाल करताच समर्थांनी मला हातानेच खुणावून गप्प राहायला सांगितलं. 1-2 मिनिटातच त्यांचा रडण्याचा आवेग ओसरला. पदराने डोळे पुसत त्या खालीच पाहत म्हणाल्या, समर्थ,
समर्थ, मला मला काय करायचं काहीही सुचेनासं झालं आहे. मी मी एकटी आणि आणि ह्यांना. असं पहा, सुरुवातीपासून का नाही सांगत? तुमचं नाव सांगा, तुमच्या यजमानांचं नाव सांगा. ते काय करतात, वय काय आहे, कसला त्रास होतो, ते आधी सांगा. आधी अडखळाल तुम्ही, पण एकदा तुम्ही बोलायला लागलात ना की शब्द कसे आपोआप येतील ते पहा. अनंतराव 40 वर्षांचे होते. कमलाबाई 34 वर्षांच्या होत्या. अनंतराव एका मोठ्या कंपनीत महत्त्वाच्या हुद्द्यावर होते. त्यांना मूलबाळ नव्हतं. आर्थिक परिस्थिती उत्तम होती. सर्वत्रच होणारे क्षुल्लक मतभेद सोडल्यास त्या दोघांच्यात खूपच समरसता होती. संसारात दोघं सुखी होती. मूल होणार नाही आणि दत्तक घ्यायचं नाही हे ठरल्यावर दोघांनी त्याच्याशी जुळवून घेतलं होतं. आणि आता इतक्या वर्षांनंतर तो मुद्दा गौण झाला होता. कमलाबाईंचं महिला मंडळ होतं, पत्त्यांचा ग्रुप होता, अनंतरावांचा क्लब होता. ते यशस्वी होते. संपूर्ण सुखी नसले तरी समाधानी होते. म्हणजे 3 महिन्यांपूर्वीपर्यंत. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेला अनंतराव म्हणाले, काल रात्री मला एक मोठं विलक्षण स्वप्न पडलं. म्हणजे इतर वेळीही पडत असतील, पण ते आपल्या लक्षात राहत नाहीत. हे मात्र अगदी खडानखडा लक्षात राहिलं आहे. त्यांना स्वप्नात असं दिसलं की त्यांना एका लोखंडी गजांच्या पिंजऱ्यात कोंडलेलं आहे. पिंजरा अगदी लहान होता. गुडघे मुडपून, हातांची समोर घडी करून, मान वाकडी करून त्यांचं शरीर त्या लहानशा पिंजऱ्यात मावू शकत होतं. अंगावर विटक्या कपड्यांच्या चिंध्या होत्या. पिंजऱ्याचे गज शरीराला सर्व बाजूंनी टोचत होते. पिंजरा एका साखळीने वरच्या छतातल्या एका हुकाला टांगलेला होता. खाली 3-1 फुटांवर जाड घडीव दगडांची फरशी होती. भिंतीसुद्धा तशाच प्रचंड घडीव दगडांच्या होत्या. 2-2 भिंतींना 2 पलिते धडधडत होते. त्यांच्या प्रकाशात खालची ओली गार फरशी, तिच्यावरून अधूनमधून पळत जाणारे जाड उंदीर एवढंच दिसत होतं. पिंजरा जरासा हलला तरी साखळ्या करकरत होत्या. जाणीव होती ती विलक्षण तहानेची, शरीराला लागलेल्या विलक्षण रगीची आणि ओलसर थंडीची. थकव्याने असेल कदाचित, पण त्या पिंजऱ्यात त्यांना क्षणभर ग्लानी आली आणि थरथर त्या शरीराने त्यांना जाग आली. स्वप्नातल्या प्रत्येक लहान सहान अंशसुद्धा मेंदूवर पोलादी लेखणीने कोरलेल्या स्मृतीसारखा स्पष्ट होता. मनातले विचार, शरीराच्या जाणीवा, आसपासचा अवकाश, सर्व काही अगदी बारीक सारीक तपशिलासह त्या भयानक अनुभवाची जाणीव इतकी प्रखर होती की ते सांगतानासुद्धा अनंतरावांच्या अंगावरून सरसरून काटा येत होता. समोरच्या अन्नावरची त्यांची वासना उडाली होती. ऑमलेट्सची नुसता चाळा करून त्यांनी प्लेट बाजूला सारली. 2 कप चहाच तेवढा घेतला. मग पेपर वाचताना, इतर विषयांवर चर्चा करताना या विलक्षण स्वप्नाचा विचार त्यांच्या मनातून हळूहळू लोटला. ते त्यांच्या रोजच्या उद्योगात मग्न झाले. ऑफिसची वेळ झाली. तिथे तर मान वर करायलाही वेळ नव्हता. संध्याकाळी ते परत आले तेव्हा त्यांचा मूड जवळजवळ नेहमीसारखा झाला होता. पण हे 2 दिवसच टिकलं. पुन्हा ते स्वप्न पडेपर्यंत ते पुन्हा त्या पिंजऱ्यात होते. क्षणभर ग्लानी आल्यासारखी वाटली होती, पण थंडी आणि भूक यांनी परत शुद्ध आणली होती. तेच ते अंगाला काचणारे गज,
तोच तो, त्या पलित्यांचा धडधडता लालसर पिवळा प्रकाश, तीच तीच ती खालची ओलसर फरशी, त्याच त्या चिरेबंदी दगडांच्या वर वर चढत गेलेल्या भिंती, तीच ती पिंजऱ्याच्या साखळ्यांची खळखळ आणि करकर. शरीराचा स्नायू गारठला होता, बधीर झाला होता. एवढीशी हालचाल केली तरी लक्षावधी सुया शरीरात खुपसल्यासारखी असह्य वेदना होत होती. ती वेदना सह्य होण्याइतकी कमी होण्याची वाट पाहणं एवढंच त्यांच्या हातात होतं. मानेजवळ खास सुटली होती आणि मान सतत वाकडी ठेवल्याने एका अंगाला सतत कळ लागलेली असायची. मान सरळ होऊ शकत नाही हे त्यांना एव्हाना अनुभवाने माहीत झालं होतं. फक्त काही क्षणांची, तासांची ग्लानी आली तरच या वेदनेपासून तेवढ्या वेळापुरती सुटका व्हायची. आपण या पिंजऱ्यात किती काळ बंदिस्त झालेलो आहोत याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. अर्थात एक गोष्ट उघड होती, त्यांचा बंदिवास दीर्घ काळाचा असला पाहिजे, पण तो महिन्यात मोजावा लागेल की वर्षात मोजावा लागेल याची त्यांना यत्किंचितही कल्पना नव्हती. मध्यरात्रीच्या शांततेत त्यांना स्वप्नातून जाग आली. त्या वेदनेचा, त्या गारव्याचा मागमूसही नव्हता. शेजारीच कमलाबाई गाढ निद्रेत होत्या. टेबलावरचं घड्याळ हलक्या आवाजात टकटकत होतं. अंधारलेल्या खोलीच्या खिडकीचा उजळलेला चौकोन दिसत होता. बाहेरच्या झाडाच्या पानांची मंद वाऱ्यावरची सळसळ त्यांच्या कानापर्यंत पोहोचत होती. डेव्हलप होत जाणाऱ्या फिल्मवर एक एक आकार सावकाश स्पष्ट व्हावा तशी बेडरूममधली एक एक वस्तू आकार घेत होती. ती मोठ्या आरशाची वॉर्डरोब, तो खिडकीजवळचा ड्रेसर, अगदी टिपॉयवरची फुलदाणीसुद्धा. पण झोपेची लाट परत यायची. तिच्या खाली या साध्या निरुपद्रवी जगाची जाणीव पुसली जायची. त्यांची अस्मिता झोपेच्या खोल गर्तेत कोसळत जायची. स्वप्नातल्या पिंजऱ्याचे गज पुन्हा एकदा शरीराभोवती आवळायचे. पिंजऱ्याचा तळ गंजलेल्या लोखंडी पट्ट्याचा होता. खूप कष्टाने त्यांना आपली बैठक एकात दुसरा इंच हलवता येत होती, पण त्याआधी दातांखाली ओठ दाबावे लागायचे, कारण सुताची हालचाल म्हणजे असंख्य सुयांची टोचणी. पण हालचाल आवश्यक होती. इंचभर तरी हालचाल आवश्यक होती. स्वतःची खात्री पटवून घ्यायला हवी होती की आपण अजून जिवंत आहोत. एखाद्या मृतदेहात वावरणारा पिशाचरूपी आत्मा नाही आहोत. आणि जराशी हालचाल झाली की सगळा पिंजरा झोके खायला लागायचा. कर्र 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 कर्र. वरच्या अंधारात खूप उंचीवरच्या छपराला साखळी जोडलेली असावी, पण ते त्यांच्या दृष्टीच्या मर्यादेपलीकडचं होतं. या व्यतिरिक्त त्यांना मोठ्या कष्टाने का होईना पण आणखीन एक हालचाल करता येत होती. दोन्ही हात उचलून तोंडापर्यंत नेता येत होते. अर्थात हे शक्य नसतं तर ते जिवंत राहूच शकले नसते, कारण मग ती जख्खड म्हातारी त्यांचं खाणं पिणं घेऊन आल्यावर त्यांना अन्नपाणी कसं घेता आलं असतं. आणि अन्नपाण्याचा नुसता विचार मनात येताच कोरड्या पडलेल्या तोंडात लाळेचा ओलावा आला. खंगलेल्या पोटाच्या खळगीत भुकेची कळ उठली. ती थेरडी येऊन गेलेला किती वेळ झाला होता आणि आता पुन्हा ती केव्हा येणार होती. तिच्याखेरीज दुसरं कोणीही इथे फिरकत नव्हतं. ती आली तरच त्यांना काही अन्नपाणी मिळणार. तिच्या येण्यात काही नियमितपणा होता का? तिच्या येण्याच्या वेळा ठरलेल्या होत्या का? एकाकी अंधारात वेळेची जाणीवच विपर्यस्त होत होती. ती जर केव्हाही येत असेल
तर जास्तीत जास्त मोठा खाडा तिने केला होता का? किती केला होता? आणि आणि क्षणाक्षणाला शरीरात तहान भुकेच्या कळा उठत होत्या आणि मनात मनात तो भयानक विचार येत होता, ती 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 पुन्हा आलीच नाही तर तर त्यांना कशाचीच काही माहिती नव्हती. ती कोण होती? ती कुठून येत होती? या धडधडत्या पलित्यांच्या लाल पिवळ्या प्रकाशापलीकडे नुसतं रिकामं तळघर होतं, की त्यांच्यासारखेच आणखीही दुसरे अभागी कैदी अशा टांगलेल्या पिंजऱ्यात खितपत पडले होते? त्यांच्यासाठीही ती खाणंपिणं आणत होती का? ती कोणती भाषा वापरत होती? पण त्यांची स्वतःची भाषा तरी त्यांना कुठं माहीत होती? मनातल्या विचारांना भाषा लागते का? त्यांनी किती दिवसात तोंडाने एक शब्दही उच्चारला नव्हता, कारण या अंधाऱ्या तळघरातल्या या गंजलेल्या पिंजऱ्यात ते आता इतका दीर्घकाळ खितपत पडले होते की यापूर्वीच्या आयुष्याची त्यांची आठवणच नष्ट झाली होती. शब्दांचा उपयोग नव्हता, शब्दांना अर्थही राहिला नव्हता. कधीकधी त्यांच्या तोंडून आवाज निघायचे. ती म्हातारी दिसली की अर्धवट आनंदाचा, अर्धवट समाधानाचा एक हुंकार. आखडलेल्या, रग लागलेल्या हातांच्या बोटातून अन्नाचा एखादा तुकडा निसटून पिंजऱ्याच्या तळातून खालच्या फरशीवर पडला की निराशेचा, दुःखाचा, एक विव्हळण्याचा आवाज. कारण त्या तुकड्यावर लगोलग ते गले लठ्ठ उंदीर झडप घालायचे. बाहेरच्या जगाशी, बाहेर काही अस्तित्वात असलं तर त्या जगाशी त्यांना जोडणारा एकमेव धागा म्हणजे ती म्हातारी होती. पण पिंजऱ्यातल्या बंदिवासात इतक्या दीर्घ काळात त्यांचं तिच्याशी कधी एका शब्दानेही संभाषण झालं नव्हतं. इतक्या दीर्घ कालावधीत तिने त्यांना संबोधून कधी एक चकार शब्दही उच्चारला नव्हता. रागाचा नाही, प्रेमाचा नाही, सहानुभूतीचाही नाही. एवढंच काय, तिने एकदाही त्यांच्या नजरेला नजरही दिली नव्हती. गढूळ पाण्यात पडलेली वस्तू अदृश्य व्हावी किंवा अत्यंत अस्पष्ट दिसावी, तसे भूतकाळातले काही प्रसंग त्यांच्या आठवणीत अत्यंत अंधुक असे येत होते. त्यांना असं अगदी अंधुकसं आठवत होतं की आपण त्या म्हातारीशी बोलण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता, पण तिने कोणत्याही हावभावानं दाखवलं नव्हतं की त्यांचे शब्द तिने ऐकले आहेत. ते समजण्याचं तर दूरच राहिलं. कधीकधी त्यांना या गोष्टीचं नवल वाटायचं. ती जख्खड म्हातारी त्यांच्यासाठी अन्नपाणी का आणत होती? त्यांच्या उंजळीत अन्नाचे तुकडे का टाकत होती? त्यांचा गंजका पत्र्याचा पेला पाण्याने का भरत होती? तिनंच का त्यांना कैद करून ठेवलं होतं? का ती त्यांची मदतनीस होती, हितचिंतक होती? कारण तिने अन्नपाणी दिलं नसतं तर त्यांचा मृत्यू केव्हाच झाला असता. तिने ते काम स्वतःहूनच अंगीकारलं होतं का? का ती कोणाच्या नोकरीत होती? कदाचित त्यांची सुटका करणं तिच्या क्षीण शक्ती पलीकडचं असेल, पण कुठून तरी चोरून मारून अन्नाचे तुकडे आणून ती त्यांना मृत्यूपासून वाचवत होती. पण तिची ही मदत म्हणजे दयेची क्रूर थट्टाच होती. खरोखर त्यांना मृत्यूची देणगी देणं हीच दया ठरली असती. तिने आपला खंगलेला, सुरकुतलेला चेहराच दाखवायला नको होता. मृत्यूने आपलं काम बिनबोभाट केलं असतं. नाही, मनातले विचार चित्कार करून उठले. जर कुठे देव असला तर त्याची त्यांनी मनोमन प्रार्थना केली. नाही, मला जगायचं आहे. जीव प्यारा आहे. तिला अन्नपाणी आणू दे. पोटात भुकेने कालवा कालव होत होती. घसा तहानेने सुकला होता.
ओठ तडकले होते. शोष पडला होता. त्यांनी शरीर जरासं हलवलं. खालच्या आणि पाठीच्या बाजूच्या पट्ट्या आणि गज अस्थिपंजर झालेल्या क्षीण शरीरात हत्यारांसारख्या रुतल्या. कळ जवळजवळ असह्य होती. कधीकधी जागृती आणि स्वप्नावस्था यांचं एक विलक्षण मिश्रण त्यांच्या अनुभवात यायचं. ते त्या पिंजऱ्यातच असायचे, पण त्यांना अन्न पाणी देणारी स्त्री म्हातारी नसायची. तर त्यांची पत्नी कमल असायची. ती त्यांच्या शेजारी पिंजऱ्यात बसलेली असायची. तिच्या हातात सनमायकाचा ट्रे असायचा. त्यावर शुभ्र पांढरा नॅपकिन, त्यावर चहाची कब्बशी, टोस्टची आणि उकडलेल्या अंड्याची डिश, किंवा ते कधीकधी त्यांच्या पलंगावर आरामात पहुडलेले असायचे. पण पलंगाशेजारी उभी असायची ती जख्खड म्हातारी. एका हातात अन्नाचे तुकडे आणि दुसऱ्या हातात गलिच्छ पिचकं पाण्याचं भांडं. कड्याच्या काठावर लटपटणाऱ्या या मनाचा तोल कोणत्या दिशेला जाईल याची कधीच शाश्वती नसायची. कधीकधी स्वप्नातली ती भयानक आकृती विरघळायची. त्या जागी त्यांना कमल दिसायची. कमल भोवती त्यांच्या बेडरूममधल्या एक एक वस्तू साकार व्हायच्या. तर याउलट कधीकधी ते सजवलेले बेडरूम अदृश्य व्हायचे आणि ते त्यांच्या भयानक स्वप्न जगात गर्तेत कोसळत जायचे. शरीराला काचणारा गंजक्या गजांचा पिंजरा, वर ती साखळ्यांची खणखण आणि ओलसर दगडावर चुकचुक करीत सैरावैरा पळणारे करडे काळे माजलेले उंदीर. उंदरांच्या पळापळ सुरू झाली की समजावं ती म्हातारी येत होती आणि अन्न पाणी मिळणार ही कल्पनाच त्या काचलेल्या खंगलेल्या अस्थिपंजर शरीराचा थरकाप करायला पुरेशी होती. काही क्षणातच तिच्या फरफटत्या पावलांचा आवाज त्यांच्या कानावर आला. सुकलेल्या कोरड पडलेल्या घशात आवंढा येत होता. प्रकाशाच्या वर्तुळात आधी म्हातारीचे पाय आले. पायांना चिंध्या गुंडाळलेल्या होत्या. त्या पावला गणित फरशीवर घासत होत्या. मग तिचे कळकट्ट कपडे प्रकाशात आले आणि शेवटी सुरकुतलेला काळवंडलेल्या मानेचा भाग. मग तो चेहरा, हाडांवर चामडीत ताणून बसवलासा वाटणारा, उभंच्या उभं नाक, दोन्ही अंगांनी खाली गेलेल्या खोल रेषा, घट्ट मिटलेलं तोंड, खोबणीत खोल गेलेले डोळे, वाखासारखे पांढरे केस. त्यांचे हात थरथरायला लागले. कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा कंप थांबवताच येत नव्हता. एका हाताने त्यांनी पिंजऱ्याचा तळ चाचपडला. हाताला ते गंजकं पत्र्याचं भांडं लागलं. भांड्याच्या कानात त्यांनी हाताची बोटं अडकवली. इंच इंच करीत भांडं कसं तरी वर छातीपर्यंत आणलं. दुसरा हात इंचाने पुढे आला. हाताची काटक्यांची बोटं सावकाश उघडली आणि तशा अवस्थेत ते म्हातारीची वाट पाहत थरथरत्या शरीराने थांबले. तिने टाकलेल्या अन्नाचे तुकडे हातात पडण्यासाठी ती सर्वात योग्य जागा होती. सुरुवातीला त्यांनी अशी घाई केली नव्हती. अन्न पाणी द्यायला ते तयार आहेत की नाही हे म्हातारी कधी पाहत नाही हे त्यांच्या ध्यानात आलं होतं. पिंजऱ्याशी उभी राहून ते अन्नाचे तुकडे आत टाकायचे. हातातल्या पिचक्या भांड्यातलं पाणी त्यांच्या भांड्याच्या दिशेने ओतायचे आणि निघून जायचे. आणि पिंजऱ्यातून वाहून गेलेल्या पाण्याकडे आणि गजातून खाली पडलेल्या आणि उंदरांनी गट्ट केलेल्या अन्नाच्या तुकड्याकडे पाहत ते तहान भुकेने कासावीस झाले होते. ते आता आपला धडा शिकले होते. आता त्यांच्या हाताची बोटं जास्त उघडलेली नव्हती, नाहीतर त्यांच्या फटीतून अन्न खाली पडलं असतं.
बोटं जास्त जवळ नव्हती, नाहीतर अन्नाचे तुकडे त्या एका हातावर मावले नसते, खाली पडले असते. ती म्हातारी पिंजऱ्यापाशी आली आणि थांबली. चिंध्यात गुंडाळलेले पाय, विटक्या कपड्यांच्या घड्या, कृश, सुरकुतलेले हात, विस्कटलेल्या वाखाच्या पांढऱ्या केसांखाली अर्धवट झाकलेला चेहरा, खोबणीत खोल गेलेले डोळे, त्यांच्या तोंडातून विव्हळल्यासारखा कढल्यासारखा आवाज येत होता. त्यांना शरम वाटत होती, पण आता त्यांच्या स्वतःच्या शरीरावर ताबाच नव्हता आणि नेहमीसारखीच ती म्हातारी त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत होती. अन्न पाणी देण्याच्या तिच्या पद्धतीत कधीही बदल होत नव्हता. आधी तिने त्या गंजक्या भांड्याची चोच पिंजऱ्यात घातली आणि त्यांच्या थरथरत्या हातातल्या भांड्यात ते भरेपर्यंत पाणी ओतलं. मग पाण्याचं भांडं मागे घेऊन तिने आपल्या दुसऱ्या हाताची ओंजळ पिंजऱ्यातून आत घातली आणि हातातले अन्नाचे तुकडे त्यांच्या पसरलेल्या हातावर टाकले. 1000 वेळा तरी या कार्यक्रमाची पुनरावृत्ती झाली होती. त्यात एवढासाही बदल होत नव्हता, पण तरीही दर खेपेला भीतीखाली त्यांचा जीव अक्षरशः टांगणीला लागलेला असायचा. पाण्याचं भांडं घेतलेला हात कापायला लागला. भांडं तोंडापर्यंत नेण्याच्या आधीच धक्का लागून पाणी खाली सांडून वाया गेलं तर? अन्नाचे तुकडे बोटांमधल्या फटीतून खाली पडले तर? अन्नाचा एक एक घास, पाण्याचा एक एक घोट लाख मोलाचा होता. आता हातातून गेला की सांगता येत नव्हतं त्यांना किती तासांची किंवा दिवसांची उपासमार काढावी लागली असती. ते भांड्यात पाणी होतं, ओंजळीत अन्न होतं. म्हातारी आली तशी फरफटत्या पावलांवर प्रकाशाच्या पलीकडे गेली होती. परमोच्च सुखाचा हा क्षण होता. अन्न होतं, पाणी होतं आणि ते अन्न खाऊ शकत होते. मग पाणी किंवा आधी सुकलेल्या घशाला ओलावा देण्यासाठी पाणी पिऊ शकत होते. आणि मग 2 मांड्यांच्या मध्ये साठवून ठेवलेले अन्नाचे तुकडे पुरवून खाऊ शकत होते. अर्थात नेहमी ते आधी पाणीच पिऊन टाकत. हाताला भांडं फार वेळ पेलवत नसे आणि अन्नाचे तुकडे जपून ठेवणं जास्त सोपं होतं. त्यांनी पाण्याचं भांडं सावकाश सावकाश तोंडापाशी नेलं. पाण्याचा एक घोट घेतला आणि दुर्दैवाने डाव साधला. म्हातारीच्या येण्याबरोबर चुकचुकणारे सगळे उंदीर आपापल्या अंधाऱ्या बिळात पळाले होते. पण त्यांच्यातला एक जास्त धीट किंवा जास्त वखवखलेला एका अंधाऱ्या कोपऱ्यात संधीची वाट पाहत दबा धरून बसला होता. अन्नाचा वास त्याच्यापर्यंत पोचला होता. तो पिसाळल्यागत झाला होता. आता पिंजऱ्याखाली येऊन त्याने सर्व शक्ती एकवटून वर झेप घेतली. पिंजऱ्याचा गज दातांनी पकडून आत शिरायचा त्याचा प्रयत्न होता. पण गजाऐवजी त्यांच्या मांडीलाच त्याच्या दातांचा चावा बसला. पिंजऱ्यात येण्याचा प्रयत्न करायची उंदरांची ही काही पहिली खेप नव्हती. पण त्या क्षणी त्यांचं सर्व लक्ष हातातल्या पाण्यावर होतं. तो चावा संपूर्ण अनपेक्षित होता. ते दचकले. हातातलं पाण्याचं भांडं हिसकळलं. मांडीवरचे अन्नाचे तुकडे सरकून खाली पडले. त्यांच्यातले काही पार खाली फरशीवर पडले आणि ते अन्नाचे तुकडे पकडण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या हातातलं पाण्याचं भांडं निसटलं, खाली पडलं. त्यातलं सर्व पाणी पाहता पाहता सांडून गेलं. पोटात आतड्यांची गाठ बसली होती. कोरडी जीभ टाळ्याला चिकटली होती. क्षणभरापूर्वी ते समाधानाच्या शिखरावर होते. खायला अन्न होतं, प्यायला पाणी होतं आणि आता काही नाही, काहीही नाही, काही नाही.
आता जेव्हा केव्हा ती म्हातारी येईल त्या क्षणाची वाट पाहत तहान भुकेने व्याकुळ होऊन तडफडत राहायचं. खाली त्यांचं अन्न उंदीर गटागटा खात होता. तेवढ्यात आणखीन 5-7 करडे काळे आकार सावलीतून सरपटत आले आणि त्या अन्नावर तुटून पडले. त्यांची मान खाली गेली, खांदे खचले. शरीरात कणभराचा ओलावा असता तर डोळ्यातून तो अश्रूंच्या रूपाने खंगलेल्या गालांवरून वाहिला असता. आशा करण्यासारखं काही राहिलंच नव्हतं. मोठ्या कष्टानं दूर ठेवलेलं ते शोक, विफलता, असहाय्यतेचं असह्य ओझं शिरावर कोसळलं. अहो अहो ऐकलत का? अहो अहो ऐका ना. अहो, त्यांना कोणीतरी गदागदा हलवत होतं. अनंतरावांनी डोळे उघडले. प्रकाश इतका प्रखर होता की त्यांचे डोळे दिपले. त्यांनी डोळे परत मिटून घेतले. कमलाबाई कॉट शेजारी उभ्या होत्या. अहो अहो, किती वेळची तुम्हाला हाका मारते? अनंतरावांनी सावकाश डोळे किलकिले करून पाहिलं. कमलाबाईंचा चेहरा नजरेच्या टप्प्यात आला. त्या सचिंत चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहत होत्या. अनंतरावांची नजर खोलीवरून, ओळखीच्या सवयीच्या वस्तूंवरून फिरली. मनातली भीतीची गाठ अजून उकलली नव्हती. त्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसत असणार. तुम्हाला हाका मारते, तुम्हाला हलवते, तुम्हाला जागच येत नव्हती. त्यांचा आवाज कापत होता. कसले तरी विचित्र आवाज काढत होता तुम्ही, खोल घशातून आल्यासारखे, आणि 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 हुंदके देऊन रडत होता. आता ठीक आहे माझं, अनंतराव म्हणाले. पण त्यांचा आवाज वेगळंच काहीतरी सांगत होता. पुन्हा ते स्वप्न पडलं होतं ना? हो ना? हो. तुम्हाला रोज आरशात दिसत नाही का तुमचा चेहरा किती ओढला आहे? तुम्ही कुणाला दाखवत का नाही? अगं, ते काय गळू आहे का फ्रॅक्चर आहे का सूज आहे दाखवायला? हे बघा, मी काय म्हणत होते ते तुम्हाला माहिती आहे. डॉक्टरांना भेटलात का? हो, आपल्या सोहनींना भेटलो. त्यांनी तपासलं. सर्व काही नॉर्मल आहे म्हणाले. झोपेच्या गोळ्या देत होते. मी त्यांना सांगितलं, झोप पाहता पाहता येते, अहो भीती झोपेचीच वाटते. त्यांनी मिश्रा नावाच्या एका डॉक्टरांचं नाव सुचवलं. मग काय, त्यांनाही भेटलो. ते म्हणाले मानसिक कारण असेल. ते म्हणे ॲनालिसिस करणार आहेत. एकेका वेळेस 2-2 तासांची बैठक, आठवड्यातून 3दा. किती बैठका घ्याव्या लागतील सांगता येत नाही. यशाची किंवा सुधारणेची काहीच हमी नाही. त्यांची फी प्रत्येक बैठकीला 200 रुपये. अगं बाई, खरंच साळसूतपणे लुटारूगिरीच की. पण तरीही मी या मिश्रांना भेटणार आहे. उठा आता, 8 वाजत आले. चहा आणलाय मी. ही आरामशीर सुरक्षित खोली, हा प्रेमाने दिलेला चहा, ही मऊ उबदार गादी आणि तो गंजका काचणारा पिंजरा, ती ओल, ती तहान भुकेची व्याकुळता, त्या अंगावरच्या चिंध्या, हातात टाकलेले ते वाशिळ्या तेलकट अन्नाचे तुकडे, केवढा प्रखर विरोधाभास. ह्यातलं खरं कोणतं? ते तिकडे पिंजऱ्यात ग्लानीत पडले होते आणि त्या कल्पना मधुर स्वप्नात रमत होते का हीच खरी जागृतावस्था होती आणि तो भयानक पिंजरा स्वप्नाचा अंश होता? काही कळत नव्हतं.
अनंतराव त्या मिश्रांच्या दवाखान्यात गेले. दवाखान्यापेक्षा ते एखाद्या आलिशान हॉटेलच्या लाऊंजसारखंच वाटत होतं. रेक्झिनने मढवलेले कोच होते. अप्रत्यक्ष प्रकाश योजना होती. कोपऱ्यात उंच स्टँडमध्ये फुलं होती. भिंतीवर उत्तम फोटो होते. कोपऱ्यात एअर कूलर होता. हवा थंड सुगंधित होती. मनाला शांतता समाधान देणारं वातावरण होतं. मऊशार कोचावर मिश्रांनी अनंतरावांना निजवलं. मिश्रा त्यांच्या उशापाशी एका खुर्चीवर त्यांच्या नजरेआड बसले होते. ते काय करीत होते? काही टिपणं करीत होते का? त्यांच्या चेहऱ्यावर काय प्रतिक्रिया उमटत होत्या यातलं काहीच अनंतरावांना दिसत नव्हतं. नाव, गाव, वय, नोकरी, आर्थिक परिस्थिती, मित्रमैत्रिणी, छंद, आवडीनिवडी, पूर्वेतिहास इत्यादी प्राथमिक माहिती घेतल्यावर मिश्रांनी त्यांना त्यांचा स्वानुभव सांगायची सूचना केली. काहीही मागे न ठेवता अनंतरावांनी आपलं नेहमी पडणारं काळजाचे ठोके थांबवणारं दुःस्वप्न तपशीलवार सांगितलं. अनंतराव गप्प बसल्यावर काही वेळ मिश्रा काहीच बोलले नाही. मग स्वतःशीच करत अनंतरावांच्या समोर आले. अनंतरावांनी त्यांच्याकडे पाहिलं. मिश्रांच्या हातात एक चकचकती साखळी होती. तिच्या शेवटाला कीचेन होती. ती कीचेन साखळीच्या शेवटाला आता एखाद्या लंबकासारखी हलत होती. अनंतराव कोचावरून ताट दिशी उठून बसले. मिश्रा ती साखळी आधी आत ठेवून द्या, ते मोठ्याने म्हणाले. मिश्रा तसेच थांबले आणि म्हणाले, का हो? मिश्रांकडे पाठ करीत अनंतराव म्हणाले, तुम्ही मला हिप्नोटाईज करायचा प्रयत्न करीत आहात. झोपेत घालण्याचा प्रयत्न करीत आहात. झोप हाच माझा खरा शत्रू आहे. त्याच्या मगरमिठीत तुम्ही मला लोटता आहात. मिश्रा टेबलामागे जाऊन बसले. त्यांनी साखळी ड्रॉवरमध्ये ठेवली. या अनंतराव, इकडे या. ते जरासे हसत म्हणाले, हिप्नॉसिससाठी तुमची तपासणी करण्याचा माझा विचार होता हे खरं आहे. तुम्हाला वाटत असतं आपण सर्व काही सांगितलं आहे. पण अनंतराव, माणसाचं मन मोठं फसवं असतं. ते त्याच्या स्वतःपासून सुद्धा खूप गोष्टी लपवून ठेवतं. यांची आठवण होताच राग येईल, शरम वाटेल, अपराधी वाटेल, भीती वाटेल, अशा गोष्टी विसरल्या जातात. तुमच्या या त्रासाचं मूळ त्यात कुठेतरी सापडण्याची मला आशा वाटत होती. पण असो, हिप्नॉसिस हा एकमेव मार्ग नाही. फक्त तो कमी वेळात काम देणारा मार्ग आहे. तीच माहिती मला काही सिटिंग घेऊन दीर्घ प्रश्नोत्तरांनी काढावी लागेल. या स्पष्टीकरणाने अनंतरावांचा राग व आवेश बराच ओसरला होता. मिश्राजी, मी झोपेची, ग्लानीची, मोहिनीची धास्ती घेतली आहे. त्या व्यतिरिक्त तुमची काय चिकित्सा असेल ती अवश्य होऊ द्यात. पण माझ्यात काय बिघाड झाला असावा याची तुम्हाला अंधुकशी तरी काही कल्पना आली आहे का? हा एखाद्या वेडाचा, सायकोसिसचा प्रकार आहे का? नाही. नुसता वरवर विचार केला तर मला 2 उपपत्ती सुचतात. एक मी मगा सांगितलेली, या दुःस्वप्नाचं मूळ तुमच्यात पूर्वायुष्यातल्या एखाद्या भयानक अनुभवात असावं. जो अनुभव आता तुमच्या आठवणीतून रिप्रेस झाला आहे. किंवा, आणि हे माझं वैयक्तिक सिद्ध न झालेलं, पुराव्याचा आधार नसलेलं मत आहे, हा तुमच्या पूर्वायुष्यातला एखादा वारसा असावा.
अहो, असं दचकू नका. मी काही पुनर्जन्माचा किंवा पापपुण्याच्या फलप्राप्तीचा सिद्धांत मांडत नाही आहे. पण एक लक्षात घ्या, प्रत्येक पिढी आपल्या वंशजांना आपल्या जीन्स, रंगसूत्राने शरीर, बुद्धी, मन, वर्तन, आचारविचार, क्षमता, गुणदोष हे सर्व ठरवणारे घटक देत असतात. ती एक प्रकारची सांकेतिक लिपी आहे. त्या कोट्यावधी घटकांच्या साखळीत कुठेतरी या भयंकर अनुभवाची उत्पत्ती असावी. आपली अंधाराची भीती, उंचावरून पडण्याची भीती, अरुंद कोंडणाऱ्या जागांची भीती, हे असेच प्राचीन वारसे आहेत. पण हे वैयक्तिक मत आहे. मला तुमच्या या विषयात ज्ञान नाही. त्या तुमच्या मतावर मी कोणतंच मत बनवू शकत नाही. पण सुधारण्याची मला आशा देत असाल तर मी तुमच्या या प्रदीर्घ बैठकांना केव्हाही तयार आहे. काय म्हणत होते मिश्रा? अनंतराव परत आल्यावर कमलाबाई त्यांना विचारत होत्या. अनंतराव मनाशी म्हणाले, त्यांचे ते क्लिष्ट शास्त्रीय शब्द आणि कल्पना मलाच पुरेशा समजल्या नाही आहेत, तर मी आता हिला काय सांगणार? आज तर पहिली बैठक झाली, आणखीन बऱ्याच वेळेला जावं लागणार आहे. तरच सुधारणेची काहीतरी आशा आहे असं म्हणत होते. बरं झालं बाई, कुणाच्या का उपायानं का होईना तुम्हाला एकदाचं बरं वाटो. मला आत्ताशी तुमची काय अवस्था झाली आहे ना ती पाहवत नाही अगदी. किती साधी भोळी आहे ही कमल. त्यांना वाटलं, माझ्यावर दररोज कोणता भीषण प्रसंग गुदरत असतो याची हिला अंधुकशी तरी कल्पना आहे का? रात्रीची जेवणं झाली, रेडिओ टी व्हीचे कार्यक्रम पाहून झाले. ती दोघं पलंगावर झोपली. तिच्या समाधानापुरतं शांत पडून राहायचं, पण अजिबात झोप येऊ द्यायची नाही, जागं राहायचं असं अनंतरावांनी ठरवलं होतं. कमलाबाई थकल्या होत्या. त्या पाहता पाहता गाढ झोपी गेल्या. अनंतराव वरच्या छताकडे, खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने हलकेच फिरणाऱ्या पंख्याकडे पाहत शांत पडले होते. पण हीच शांत, शीतल, सुगंधित रात्र ही मनावर भुरळ पाडणारी होती. त्यांना त्यांच्या नकळत झोप लागली. त्यांना पिंजऱ्यात जाग आली तेव्हा सर्व शरीर थंडीने कुडकुडत होतं. काही क्षणांची झोप संपली होती. आता उजव्या मांडीला रग लागली होती. जो पाय जरासा हलवायचा होता. वेदना तर येणारच होत्या, पण आता त्या असह्य वेदना सहन करण्याची ही सवय झाली होती. ग्लानी, जागृती, झोप, जाग, ते चक्र सारखं फिरत होतं. दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने, वर्षामागून वर्ष. पण ती काही क्षणांची झोप, काही क्षणांची सुटका, काही क्षणांची बेशुद्धी हा छळाचाच एक भाग होता. सुखावलेल्या शरीराला नंतरचे वेदनेचे घाव जास्तच जाणवत होते. ते भुलवणारं, फसवणारं मोहक स्वप्न हाही मानसिक छळाचाच भाग होता. त्या उबदार, आरामशीर खोलीतल्या सुखानंतर हा काचणारा, कोंडणारा, कठीण, घारेगार पिंजरा मनाची कशी शकल करीत होता. शेवटी पिंजऱ्यातला त्यांचा बंदिवास हेच कातडी सत्य होतं. त्यावर सर्व ठिसूळ स्वप्नांचा चक्काचूर होत होता. त्या गंजलेल्या गजांनीच त्यांचं विश्व मर्यादित केलं होतं. त्या पिंजऱ्याबाहेर काहीही असेल, त्यांच्यापुरतं बाहेर शून्य होतं. पिंजऱ्यात राहणं, 2 घास मिळतील तेव्हा खाणं, 2 घोट मिळतील तेव्हा पिणं आणि वेदना सहन करणं,
हेच त्यांचं आयुष्य होतं. या कठोर नियतीची सुरुवात केव्हा झाली होती, कशी झाली होती, का झाली होती? त्यांचा हा अघोरी छळ किती काळ चालणार होता? या प्रदीर्घ कारावासाच्या अंतास काय होतं? या कशाचाही विचार करणं त्यांनी सोडून दिलं होतं. ती म्हातारी येते की नाही याचीही फिकीर करण्यात काही अर्थ नव्हता. शेवटी त्यांच्या हातात वाट पाहण्याखेरीज होतं तरी काय? तिची वाट पाहत राहणं. बस, तिची वाट पाहत राहणं हा एकमेव मार्ग होता. देवावरचा विश्वासही गेला होता. आता ते स्वप्न अखंडपणे चाललं होतं. त्याचा भंग होत नव्हता. मध्यंतरी काही क्षणांपुरते ते त्या उबदार आरामशीर शयनगृहात जागृत होत होते. तिथे त्या म्हातारी ऐवजी कमलाबाई असायच्या. आता ते पार मागे भूतकाळात आवाक्या पलीकडे गेले होते. पिंजऱ्यातला कैदी जरासा हलला. सर्व पिंजरा हिंकळायला लागला. साखळ्या खडखडायला लागल्या. वरचा हूक करकरायला लागला. खालच्या ओल्या गार फरशीवरून उंदरांच्या पायांचे चटपट्टे आवाज येत होते. त्यांची किरट्या आवाजातली चुकचुक कानावर येत होती. पण कैदी आता त्यांचीही फिकीर करण्याच्या पलीकडे गेला होता. अन्न पाणी मिळालं तर त्याचा उंदरांपासून बचाव करायचा, एवढंच त्यांचं उद्दिष्ट होतं. बाकी तो आणि ते वेगवेगळ्या जगाचे रहिवासी होते. तो बंदिस्त पिंजऱ्यात राहत होता. ते पिंजऱ्याबाहेर कैद्याने तसू करीत आपली पाठ बोटभर हलवली. जीव घेण्या कळा उठल्या खऱ्या, पण काही वेळाने त्या थांबल्या. तेव्हा मिळालेलं समाधान अवर्णनीय होतं. शेवटी त्याने आपलं पिंजऱ्यातलं आयुष्य स्वीकारलं होतं. शेवटी सत्याचं रूप त्याच्यासमोर आपल्या पूर्ण रूपात उभं राहिलं होतं. सत्य म्हणजे पिंजरा होता, काच होता, तहान भूक होती, शरीराची रग होती, शरीराच्या कळा होत्या, अंधार, थंडी, गारवा, चिंध्यांचे कपडे, शिळ्या अन्नाचे तुकडे, पाणचट पाणी, निशब्द संपूर्ण अंधार, एकांत. हेच सत्य होतं. कधी काळी इतर अनुभव आले असले तर ते भासात्मक होते. तडफडणाऱ्या मनाची इच्छा स्वप्न होती. क्षणभरच तो कैदी त्या स्वप्नांना भुलला होता. तीच खरी म्हणून धरून चालला होता. पण सत्याचा प्रखर ठसा शेवटी सर्व जगावर उमटला होता. तो पिंजऱ्यात होता. पिंजरा हेच त्याचं जग होतं. आयुष्याच्या अंतापर्यंत तो त्या पिंजऱ्यातच राहणार होता. शेवटी सर्व हालचाल, सर्व धडपड थांबली होती. निराशेच्या अतिरेकाची शांतता मनात आली होती. आता जेव्हा सर्व आशा नष्ट झाल्या होत्या तेव्हा त्याला उमगलं की तसं त्याचं आयुष्य इतकं वाईट होतं का? प्रकाश देणारे परी ते नसते तर? उंदरांपासून तो असा 3-4 फूट उंचीवर नसता तर? दिवसात दोन दिवसाकाठी का होईना, पण ती म्हातारी त्याच्यासाठी अन्न पाणी आणत होती ना. ती किंवा कोणीच आलं नसतं तर? हरकत नाही. शरीर कोंडलं गेलं तरी हरकत नाही. समोर अंधारी दगडी भिंत असली तरी. आता एवढ्यातच ती म्हातारी अन्न पाणी आणेल. अन्न पाणी. आणि मग आता या खेपेला तो सावकाश जरा उजवीकडे हलला तर? एवढी सगळी सुख असताना तो आंधळ्या वेड्यासारखा शोक करीत होता. मूर्ख. समर्थ सुद्धा कमलाबाईंना शांत करू शकले नाहीत. त्यांचे यजमान सकाळी जागेच होत नव्हते. तोंडातून
एक घरघरल्यासारखा आवाज येत होता. डॉक्टर आले होते. त्यांच्या सल्ल्यावरून अनंतरावांना हॉस्पिटलमध्ये हलवलं होतं. तिथे रक्ताची, लंबर फ्लुईडची तपासणी होणार होती. एक्सरे काढले जाणार होते. अनंतरावांची अवस्था कमलाबाईंना पाहावेनाशी झाली होती. अनंतरावांना काय झालं आहे याची अंदुकशी त्यांना कल्पना नव्हती आणि त्या सरळ समर्थांकडे आल्या होत्या. समर्थ उठले. मला म्हणाले, आप्पा, आपण गाडीतून कमलाबाईंना त्यांच्या घरी सोडू आणि स्वतःच हॉस्पिटलमध्ये जाऊ. मग ते कमलाबाईंच्याकडे वळले. कमलाबाई, आता तुम्ही घरी चला. तिथे विश्रांती घ्या. अनंतरावांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही आता मी करतो. आम्ही अनंतरावांच्या खोलीत प्रवेश केला. ते इमर्जन्सी वॉर्डमध्ये होते आणि तिथे प्रवेशाला परवानगी नव्हती. पण समर्थांची वाट असल्या क्षुल्लक गोष्टींनी कधीच अडत नाही. आम्ही खोलीत प्रवेश केला होता. खिडक्यांना निळे पडदे, भिंतींना फिक्कट रंग, क्लोरोफॉर्म, इथर, औषधं यांचा संमिश्र वास, खाटेभोवती चकचकत्या क्लिष्ट यंत्रांची रांग, मॉनिटरच्या पडद्यावर उमटणाऱ्या रेषा, हलणारे ठिपके, जीवनशक्तीची भरती ओहोटी दाखवणाऱ्या हिरव्या खुणा. आम्ही कॉटपाशी पोहोचलो. आत्ता मला आठवलं, अनंतरावांचं वर्णन कमलाबाईंनी केलंच नव्हतं. ते इतके धिप्पाड असतील, इतके गौरवर्ण असतील, इतके उमदे असतील, ही कल्पनाच मनाला शिवली नव्हती. आता त्यांचा चेहरा खंगला होता, पांढरा पडला होता, शरीर दुर्बल दिसत होतं. समर्थ काही क्षण त्यांच्याकडे पाहत उभे राहिले आणि मग त्यांनी मला मानेनंच बाहेर चढण्याची खूण केली. आम्ही व्हरांड्यातच थांबलो होतो. डॉक्टर बाहेर येताच समर्थांनी त्यांच्याजवळ अनंतरावांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली. डॉक्टर घाईत होते, पण ते थांबले. व्हरांड्याच्या कठड्याला पाठ लावून छातीवर हातांची घडी करीत ते म्हणाले, समर्थ, समर्थस नाही का? तर मग समर्थ, या केसमध्ये सगळ्याच परस्पर विरुद्ध खुणा दिसत आहेत हो. आम्ही त्यांचा ECG घेत आहोत, लाईव्ह फंक्शन वॉच करीत आहोत. एक खूण डीप कोमाची आहे, एक खूण इंटेन्स ॲजिटेशनची आहे. रक्तातलं ॲड्रेनलिन वाढलेलं आहे, पण टेम्परेचर आणि स्किन कंडिशन यांचा इतरांशी मेळ बसत नाही आहे. ऑनेस्टली ह्या क्षणी मी काहीच सांगू शकत नाही. आणखीन काही तास तरी त्यांना ऑब्झर्वेशनखाली ठेवणार आहे, मग पाहू. त्यांच्या जीवाला धोका कितपत आहे? अर्थात नक्की उत्तर देणं कठीण आहे, पण त्यांच्या बाजूचे 3-4 फॅक्टर्स आहेत. मुळात त्यांची प्रकृती दणकट आहे, इच्छाशक्तीही प्रबळ आहे. कोमात गेल्याला जास्तीत जास्त 10 तास झाले आहेत. फिडिंग, रक्त वगैरे सगळं काही चालू आहे. एखादा मासिव्ह सीझर आला नाही, काही व्हॅस्क्युलर कोलॅप्स झाला नाही, तर मला नाही वाटत त्यांना आत्ताच्या क्षणी काही धोका आहे. डॉक्टर, मी आपला फार फार आभारी आहे. हॉस्पिटलमधून गाडी बाहेर काढली. ती समर्थांनी सरळ अनंतरावांच्या कंपनीत नेली. पर्सनल ऑफिसरशी चौकशी करीत शेवटी आम्ही त्यांच्या ऑफिसात पोहोचलो. जगदाळे व्यवहारी, स्पष्ट वक्ते होते. सुदैवाने ते कामात नव्हते. हो, अनंतराव आज येऊ शकत नाहीत असा फोन आला आहे खरा. जगदाळे, मला जरा खाजगी माहिती हवी आहे. अनंतरावांचं रेकॉर्ड कसं होतं? त्यांच्याबद्दल लोकमत काय होतं? त्यांचे कोणी वैरी, हितशत्रू असं कोणी होतं का? काही कारणानं त्यांचं कोणाशी वितुष्ट आलं होतं का?
अनंतराव फार स्ट्रिक्ट होते. कॉम्प्रोमाइज हा शब्दच त्यांच्या कोशात नव्हता. बरं, एवढ्यात काही लक्षात येण्यासारखं काही झालं आहे? तसे तसे त्यांचे मेमो सगळ्यांनाच येत असत. पण 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 ठीक आहे. मी नाही सांगितलं तर दुसरा कोणीतरी तुम्हाला ते सांगणारच. ते दासगुप्ता प्रकरण फार गाजलं हं. तो आमचा परचेस मॅनेजर होता. अगदी पुरा करप्ट होता. अनंतराव अधिकारावर येताच त्यांनी त्याला झटकाफटकी डिसमिस केला. एवढंच नाही, त्याचे सगळे ड्यूज गोठवून ठेवले. प्रायव्हेट कंपन्यांमधून अशी प्रकरणं नेहमीच होत असतात. पण एक कोड असतं. त्या माणसाला राजीनामा द्यायला सांगतात. त्याचं करिअर रुईन करत नाहीत. अनंतराव जरुरीपेक्षा जास्त कठोरपणाने वागले. दासगुप्ताला यापुढे कोणतीही स्थानिक कंपनी दारात उभी करणार नाही. बरं, आणखीन काही? मोठं असं एकच. बाकी लहान सहान कुरबुरी त्या चालू असायच्याच. समर्थांनी जगदाळ्यांकडून दासगुप्तांचा पत्ता घेतला. आज आपण इथे थांबूया. ही दीर्घ कथा आहे. पुढच्या भागामध्ये समर्थ दासगुप्तांना भेटले की नाही हे ऐकूया. आज मी तुम्हाला आकाश दर्शन करायला सांगितलं आहे, ते मात्र लक्षात ठेवा हो, नाही तर एवढी मोठी कथा ऐकता ऐकता तेच विसरून जाल. गुरु आणि शुक्र यांचं मिलन आकाशात संध्याकाळी 7:30 नंतर बघा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढच्या भागासह.